विरार अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉर महाराष्ट्राचा महत्वाकांक्षी प्रकल्प. विरार अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉर हा महाराष्ट्रातील एक महत्वाकांक्षी प्रकल्प बऱ्याच वर्षांपासून चर्चेत आहे. हा प्रकल्प कसा आहे आणि ह्या प्रकल्पाची आजच्या घडीला नेमकी स्थिती काय आहे हे आपण आज ह्या व्हिडिओत पाहणार आहोत. प्रकल्पाची माहिती. विरार अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉर हा महाराष्ट्रातील एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, जो मुंबई महानगर प्रदेशातील MMR वाहतुकीच्या सोयीसाठी आणि आर्थिक विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हा 128 किलोमीटर लांबीचा कॉरिडॉर पालघर, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांमधून जाणार आहे, ज्यामुळे या परिसरातील वाहतुकीचा वेळ आणि अंतर दोन्ही कमी होणार आहे. प्रकल्पाची वैशिष्ट्ये. विरार अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉरची रुंदी 72 ते 126 मीटर पर्यंत असेल. या कॉरिडॉर मध्ये मध्यभागी दोन्ही दिशांना मेट्रो रेल्वेची 2 ट्रॅक असते. दोन्ही बाजूंना प्रत्येकी 4 लेनचे रस्ते कार आणि ट्रकसाठी असते. तसेच दोन्ही बाजूंना बस रॅपिड ट्रान्झिट BRT साठी स्वतंत्र मार्ग, सायकल मार्ग, पादचारी मार्ग आणि निवडक ठिकाणी पार्किंगची सुविधा असेल. पाणी, गॅस, सिवेज इत्यादी सुविधांसाठी जागा राखीव ठेवण्यात आली आहे. प्रकल्पाची विभागणी. हा प्रकल्प 2 टप्प्यांमध्ये पूर्ण होणार आहे. पहिला टप्पा 98 किलोमीटर लांबीचा असून तो विरार ते पेण या दरम्यान असेल. दुसरा टप्पा 29 किलोमीटर लांबीचा असून तो पेण ते अलिबाग या दरम्यान असेल. या विभागणीमुळे प्रकल्पाचे काम अधिक कार्यक्षमतेने आणि नियोजनबद्ध पद्धतीने होणार आहे. प्रकल्पाची प्रगती आणि निधी. राज्य मंत्रिमंडळाने या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी 22,250 कोटी रुपयांच्या कर्जाला मंजुरी दिली. एकूण 1130 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करायचे असून त्यापैकी 215.80% हेक्टर जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. भूसंपादनासाठी 2341.71 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी एकूण 18 कंपन्या पात्र ठरल्या आहेत. लवकरच प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होण्याची अपेक्षा आहे. प्रकल्पाचे महत्त्व. विरार अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉरमुळे विरार ते अलिबाग हे अंतर सध्याच्या 4 ते 5 तासांवरून कमी होऊन केवळ 1.5 ते 2 तासांमध्ये पार करता येणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होईल. तसेच हा कॉरिडॉर मुंबई अहमदाबाद, मुंबई नाशिक, मुंबई पुणे एक्सप्रेसवे, मुंबई गोवा हायवे, पनवेल JNPT आणि अटल सेतू या मार्गांना जोडणार आहे, ज्यामुळे वाहतुकीची कार्यक्षमता वाढेल. आव्हाने आणि उपाय. प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेत काही अडचणी येत आहेत, विशेषतः स्थानिक रहिवाशांच्या विरोधामुळे. तथापि महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पाला गती देण्याचे ठरवले आहे आणि 2030 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. विरार अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉर हा महाराष्ट्राच्या वाहतुकीच्या आणि आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतुकीची समस्या कमी होईल आणि परिसरातील आर्थिक क्रियाकलापांना चालना मिळेल. सरकार आणि संबंधित यंत्रणांनी या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक ती पावले उचलल्यास हा प्रकल्प निश्चितच यशस्वी ठरेल.